नमस्कार. सगळ्यात असूनही हरवलेली. स्थळ सिॲटल, अमेरिका. काळ सध्याचाच. देवयानी नेहमीप्रमाणे ऑफिसला जायला निघाली. बाहेर हवा तशीच कुंद. मध्येच बोचरा गार वारा सुटायचा. चेहऱ्यावरचे केस सावरत देवी स्टारबक्ससमोर थांबली. किऑस्कसमोर उभी राहून ऑर्डर द्यायला. खरं तर नेहमी ती कॅफे लाटे प्यायची, पण आज एक्सप्रेसोचा मूड होता. कितीतरी वेळ ती पहिल्या 2 कीज दाबून तशीच उभी राहिली, मिल्क हाफ अँड हाफची वाट बघत. मग लक्षात आलं की अरेच्छा, आपण तर एक्सप्रेसो ऑर्डर करतोय. रोहन रोज सकाळी एक्सप्रेसो प्यायचा. म्हणायचा, दिवसाची सुरुवात कशी एकदम कडाक झाली पाहिजे. देवीला नेहमी आग्रह करायचा, बघ तूही पिऊन. आणि ही म्हणे, मला काही एक्स्ट्रा एनर्जीची गरज नाही आहे. मग दोघेही हसत हसत कारमध्ये बसत. कधी देवी ड्राईव्ह करे, कधी रोहन. रांगेतील मागच्या माणसाने हळूच देवीला खांद्यावर टॅप पण केलं, कारण याआधी 2 वेळा त्याचं हाय एक्सक्यूज मी म्हणून झालं होतं. देवयानी आपली स्क्रीनकडे बघत हरवलेली. रोहन गेल्याच आठवड्यात भारतात गेला होता. त्याचं H1 व्हिसाचं स्टॅम्पिंग पण होतं लगेचच. ते झालं की तो लगेच परतणार होता आणि होर्मुझची सामुद्रधुनी आडवी आली. खरोखर आपण 7 समुद्र पार आहोत दोघेजणं, याची जाणीव व्हायला लागली. देवीने अखेर पेमेंट केलं आणि कारजवळ पोचली. जवळ गेलं की कारचा दरवाजा आपोआप उघडत असे. आज मात्र झालं भलतंच. देवीने हँडलला हात लावला मात्र गाडीतून अलार्म वाजू लागला. दचकून देवीने बघितलं तर दुसरीच गाडी होती कोणाची. काय होतंय हे हल्ली? तशीच लाल रंगाची होंडा सिव्हिक. रोहनला घ्यायची होती मोठी SUV, पण देवीने हट्टाने ही सेदान घेतली होती. 2 आठवडे उलटून गेले तरी रोहनचा परतीचा दिवस काही ठरत नव्हता. आपल्या गाडीजवळ आल्यावर देवीने हळूवार तिच्यावरून हात फिरवला आणि तिचे टप्पोरे डोळे ओसंडून वाहू लागले. गेले काही दिवस हे असंच सुरू होतं. देवयानी सतत हरवलेली असे. ऑफिसमध्ये, मित्रांबरोबर, कॅफेमध्ये. भोवताली माणसं असत तरीही मी एकटीच असते माझी कधी कधी. गर्दीत भोवतीच्या सुद्धा अशी स्थिती झाली होती तिची. मेपलची झाडं, खालचा रस्ता, परिसर लाल करून टाकत होती. बोचरा वारा देवयानीचे केस पुन्हा पुन्हा विस्कटत होता. चेहऱ्यावर एक गोंधळ आणि हृदयात हुरहुर घेऊन देवयानी ऑफिसकडे निघाली, हरवलेली. मिझो असाच एक हरवलेला दिवस 2026. आजचा बोनस. राधा आणि इतर गोपिका अशाच हरवलेल्या असत. कृष्ण दिसला नाही की. वृंदावन ओस पडत असे, रिकामं भासत असे, तो मुरलीधर नसला की. या अवस्थेचं सुंदर वर्णन करणारं खूप जुनं चित्रपट गीत आहे. आपल्या मधुर आवाजात सादर करते आहे सुप्रिया तिळवे. तो एक हरवलेपणाचा मूळ सुप्रियाने खूप छान पकडला आहे. सुप्रिया सादर करते आहे, आन मिलो श्याम सावरे. नमस्कार.